सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत संचालित सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाराच्या वतीने मी सौ पूनम अरुंबनकर सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री। बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या मागासलेपणाचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यात असलेला विद्येचा किंवा शिक्षणाचा अभाव। भारतीय समाजाच्या दैनावस्थेचे मूळ कारण अज्ञानात अविद्येत आहे हे ज्योतिबांनी ओळखले होते। त्यातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षणाचा महामंत्र ज्योतिबांनी सांगितला। माणसातील समूळ अज्ञान नष्ट करण्याचा ज्योतिरावांनी जणू विडाच उचलला होता। ज्योतिबांनी शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हा सिद्धांत अवलंबिला। कर्मकांडाची बंडखोरी संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी नाटकाचा आधार घेतला। स्त्रियांवर तसेच गोरगरिबांवर होणारा अत्याचार लक्षात आणून देण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ज्योतिरावांनी तृतीय रत्न हे स्वयंलिखित नाटक समाजासमोर आणले आणि उत्कृष्टपणे सादर करून लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य निर्माण केले। समाज हा शिक्षणाशिवाय अपूर्ण आहे हे ज्योतिबांना या नाटकाच्या आधारे सांगायचे होते। तृतीय रत्न हे नाटक ज्योतिबांनी 1855 साली लिहिले। त्यावेळी भट जोशी आपल्या मतलबी मनसुबा घेऊन भोड्या बाबड्या अंधश्रद्धा अडाणी गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो आणि कसा छळ करतो हे या नाटकात चित्रित केले आहे। या नाटकात एकूण 9 पात्र आहेत आणि या पात्रांचा उल्लेख 2 प्रकारे केलेला आहे। एक म्हणजे शोषित वर्ग आणि दुसरा म्हणजे शोषण करणारा वर्ग। तसेच अन्यायाविरुद्ध मार्ग दाखविणारा उपदेशक सुद्धा या नाटकात आहे। हे नाटक गरीब शेतकरी दाम्पत्याची कहाणी सांगते। एक शेतकरी आणि त्याची पत्नी बळामन जोशी पुजाऱ्याच्या धार्मिक फसवणुकीला कसे बळी पडतात हे या नाटकात दाखविण्यात आले आहे। जोशी ब्राह्मण त्या गरोदर बाईचा नवरा घरी नसताना संधी साधून भिक्षा मागण्यास तिच्या दारी उभा राहिला। ब्राह्मणाचा आवाज ऐकून ती गरीब शेतकऱ्याची पत्नी बाहेर येते व भिक्षा न देण्याचे कारण सांगते, परंतु जोशी तिचे काही न ऐकता तिला वाटेल ते बोलून येणाऱ्या गर्भातील मुलांवर येणारे संकट सांगतो आणि तिची दिशाभूल करतो। तिच्या अडचणीचा पाढा वाचून मनासारखं कार्य करण्यास तिला भाग पाडतो। दिवसभर कबाड कष्ट करून घरी परतलेल्या नवऱ्याला पत्नी घडलेला संपूर्ण प्रकार सांगते। कशा प्रकारे आपले अपत्य संकटाच्या अधीन आहे आणि हे संकट टाळण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागणार आहे हे आपल्या नवऱ्याच्या मनावर बिंबवते। शेतकरी दाम्पत्य खूप विचारांती सगळे धार्मिक विधी करण्यास तयार होतात। त्याचे सर्व कारण म्हणजे अज्ञान हे ज्योतिबा विदूषकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात। भटाला दिली ओसरी अन भट हळूहळू पाय पसरी या उक्तीप्रमाणे जोशीबुवा त्या गरीब जोडपाचे शोषण करतात। जोशीबुवाच्या नादाला लागून गरीब जोडपे कर्जबाजारी होतात आणि सर्वच बाजूने त्यांचे शोषण केले जाते। तेवढ्यात उपदेशक या नाटकात प्रवेश करतो आणि त्या दोघांना देव व दगड यांच्याविषयी प्रश्न विचारून त्यांच्या बुद्धीला चालना देऊन कशा प्रकारे त्यांचे शोषण झाले याची जाणीव करून देतो। अज्ञानामुळे आपले किती नुकसान झाले याची जाणीव गरीब शेतकरीला होते आणि रात्री जेवण करताना दोघेही एकमेकांशी संवाद साधून आपल्या अशिक्षितपणावर मात करण्यासाठी रात्रीच्या शाळेत जाऊन लिहिणे वाचणे शिकूया असा निर्णय घेतात। असे हे तृतीय रत्न नाटक अज्ञानाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचे काम नाटकाद्वारे ज्योतिराव फुलेंनी केले आहे। जिच्या हातात शिक्षणाची दोरी ती जगाला उधार या उक्तीप्रमाणे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणले होते। शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सत्य त्यांनी तृतीय रत्न या नाटकातून मांडले।